नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाजेनको JEE म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री बेसवर ज्या काही वॅकन्सीज आलेल्या होत्या त्यामध्ये 661 वॅकन्सीज टोटल होत्या। त्यामध्ये रिसेंटली काही दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट आलेला आहे। खूप जास्त प्रतीक्षेनंतर 3-3.5 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट फायनली आलेला आहे। त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, सक्सेसफुल झालेले आहेत, सिलेक्ट झालेले आहे की त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट्स फिक्स झालेले आहे। 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं होणार आहे। त्या रिलेटेड जे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे, सूचना ज्या दिलेल्या आहे DV रिलेटेड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड, ते अतिशय महत्त्वाचे आहे। त्या आपण आधी बघू। त्यामध्ये खूप मायन्यूटली त्या सगळं आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे पूर्ण नीट ऐका। महानिर्मिती जे काय आता JEE रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे त्यांनी त्यासाठी एक नोटीस दिलेली आहे साईटवर, ऑफिशियल साईटवर mahajenko.in वर। त्यामध्ये बघा 28/8/2023 हे पत्र आहे किंवा सूचना आहे। त्यामध्ये विषय असा आहे, जाहिरात क्रमांक 10/2022 अंतर्गत सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाकरता कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करता ती जमा करण्याची प्रक्रिया म्हणजे आता इथे सुरू करण्यात येत आहे असे त्यांनी दिनांक वगैरे दिलेली आहे। साधारण 11/9 म्हणजे 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान ही कागदपत्रे पडताळणी होणार आहे। मध्ये महत्त्वाचे पॉईंट्स मी इथे घ्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो। सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदी कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून म्हणजे वेटिंग लिस्ट वगळून झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करता ती जमा करण्याची प्रक्रिया कोराडी आणि औष्णिक विद्युत केंद्र, कोराडी सहाय्यक अभियंता व याकरता म्हणजे असिस्टंट इंजिनियर करता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर व नाशिक औष्णिक विद्युत केंद्र नाशिक कनिष्ठ अभियंता या पदाकरता राबविण्यात येत आहे। म्हणजे JEEचं जे आहे ते नाशिकला आहे आणि कोराडी नागपूरला AEचं आहे। डॉक्युमेंट मित्रांनो, हे जे लिंक आहे 2 AE आणि JEEसाठी, तर तिथे तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे एक लिस्ट दिसेल। त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव, नंतर तुमचं डेट म्हणजे ज्या डेटला तुम्हाला हजर राहायचं आहे त्या डेटचं तिथे डेट दिलेली राहील, त्याच डेटला तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, यांनी स्लॉट पाडलेले आहे, 5 तुकड्यांमध्ये केलेलं आहे, बायफर्केट केलेले आहे। त्याच दिवशी तुम्हाला तिथे हजर राहणे आवश्यक आहे। पहिलं आहे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरता तुम्ही जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सबमिट केलं आहे त्याचं सगळं प्रूफ तुम्हाला इथे द्यावं लागेल डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये, आणि जे देऊ शकणार नाही त्यांचं रद्द करण्यात येईल असं म्हटलं आहे। ठीक आहे, महानिर्मिती अधिसूचना 11/313 दिनांक 5/12/2022 अन्वये उमेदवारांना सूचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाण डोमासाईल सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र सध्याच्या कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सादर करणे बंधनकारक राहील। जे काही तुम्ही ॲप्लिकेशन इथे केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा ज्या समांतर आरक्षणामध्ये येत असाल त्याच्या रिलेटेड तुमचे डॉक्युमेंट इथे असणे आवश्यक आहे। ज्या महिला उमेदवारांची कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरता निवड ही खुल्या प्रवर्गात महिला आरक्षणाअंतर्गत WR म्हणजे वुमन रिझर्वेशनमध्ये झाली आहे, अनुसूचित जाती म्हणजे SC व ST हे वगळून, ठीक आहे, हे वगळून बाकीचे अशा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षणाचे लागू असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर, ठीक आहे, नॉन क्रिमिलियर किंवा वुमन सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे 17/12/2000 पूर्वीचं पाहिजे। ठीक आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याच्या 17/12/2022च्या आधीचं पाहिजे अथवा किंवा ऑरमध्ये दिला आहे त्यांनी। ठीक आहे, सध्याच्या कागदपत्रे जमा करण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 11/9 ते 15/9/2023 रोजीपर्यंत प्राप्त केलेली व वैध असणे आवश्यक आहे। म्हणजे बघा, त्यांनी शिथिलता इथे दिलेली आहे, चांगली गोष्ट आहे की 17/12/2022च्या आधीचं पाहिजे। पण जर तुमच्याकडे नसेल 15/9च्या आधीचं, म्हणजे तुमचं जर 13 तारखेला DV असेल तर तुमचं 13 तारखेपर्यंत तुमचं वुमन रिझर्वेशन किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जर तुमचं ओपन WRमध्ये सिलेक्शन झालं असेल तर। ठीक आहे, त्यांनी वेळ दिलेला आहे। महिला उमेदवारांची निवड खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षणाअंतर्गत झाली असल्यास व त्यांच्याकडे महिला आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल अशा उमेदवारांनी त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे। म्हणजे बघा, त्यांनी परत तुम्हाला वेळ दिलेला आहे की तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल एखाद्या OBCमध्ये असाल किंवा आणखी जर तुमचं ओपनमध्ये जर सिलेक्शन झालं असेल, तुमच्याकडे कुठल्याच प्रकारचं WR किंवा नॉन क्रिमिनल असेल, तुम्हाला स्वयंघोषणापत्र म्हणजे शपथपत्र किंवा आपण ज्याला ॲफिडेविट म्हणतो हे तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे, सोबत बॉन्ड पेपर घेऊन जाणे आवश्यक आहे। ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे।
तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे SC ST प्रवर्गातून महिला आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 5व्या पॉईंटमध्ये की तुम्ही ज्या पदाकरता फॉर एक्झाम्पल महिला आरक्षण असेल, SC ST असेल, दिव्यांग असेल, स्पोर्ट्स असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे परंतु तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट नाही, तर कुठल्याही लेवलवर कुठल्याही याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुमची निवड जी आहे ते कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते. म्हणजे बघा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे एज्युकेशनल वगैरे म्हणा किंवा तुमचं डोमेसाईल म्हणा, कास्ट सर्टिफिकेट म्हणा, जे काही आहे ते तुमचं 17/12/2022च्या आधीचं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. कागदपत्रे पडताळणीनंतर तुमचे डॉक्युमेंट ते चेक करतील, व्हेरीफाय करतील. त्यानंतरच ते कुठलेही स्पोर्ट्सचं असो की भूकंपग्रस्त असतो की प्रकल्पग्रस्त असो ते चेक त्यानंतरच तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येईल. म्हणजे त्यानंतर तुमचं जॉईनिंग कन्फर्म होईल. ठीक आहे. खेळाडूबद्दल इथे दिलेले आहे त्यांनी. खेळाडू आरक्षणानंतर स्पोर्ट्स कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी उप्राप्त ठरलेल्या पात्र ठरलेल्या उमेदवारांची खेळाडू प्रमाणपत्रे महाराष्ट्र शासन निर्णय 1/7/2016 महाराष्ट्र शासन निर्णय पूर्ण इथे दिलेलं आहे बघा. 18/8/2016 महाराष्ट्र शासन निर्णय म्हणजे यानुसार तुमचं असणं आवश्यक आहे आणि व्हॅलिड असणं आवश्यक आहे. वैधता अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कागदपत्रे जमा करण्याच्या वेळी काही गैरप्रकार किंवा पॉलिटिकल प्रेशर किंवा काही अजून खोटी कागदपत्रे करण्यात आली तर निदर्शनास आल्यास उमेदवाराची निवड ही भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी इतर मागासवर्गीय किंवा तुमच्या कास्ट वाईज जे तुमचे रिझर्वेशन आहे ते तुमचं 17/12/2022च्या आधीचं सर्टिफिकेट लागेल आणि सध्या व्हॅलिड लागेल. आणि जर जमा करण्यात दिनांकापूर्वी म्हणजे 11/9 ते 15/9च्या रोजीपर्यंत प्राप्त केलेले म्हणजे तुम्हाला आणखी वेळ देण्यात येत आहे की 15/9पर्यंत तुमचं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही काढले नसेल तर आताही काढून घ्या असं यांचं म्हणणं आहे. 15/9पर्यंत ते तुम्हाला लागेल आणि ते व्हॅलिड असणं आवश्यक आहे. कास्ट रिलेटेड वगैरे जे असेल ते. EWSमधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांनीसुद्धा तेच कंडिशन दिलेलं आहे. 17/12पर्यंत तुमचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा काढलं नसेल किंवा काही अडचणी असतील तर 11/9 ते 15/9च्या दरम्यान किंवा त्याआधी तुमचं काढणं आवश्यक आहे. अयशस्वी उमेदवारांनी म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी निर्मितीमध्ये परत कॉन्टॅक्ट करू नये किंवा कुठल्याच प्रकारचा पत्रव्यवहार करू नये असं यांनी म्हणणं आहे. ठीक आहे. 20वा पॉईंट आहे कागदपत्रे जमा करते उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाची मूळ प्रत तुम्हाला ओरिजिनल जे आहे तुम्ही जे तिथे जमा केलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना प्रिंट असते ती प्रिंटसोबत घ्यायची आहे. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड तुमचे कॉपीज घ्यायच्या आहे सगळ्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी आणि ते सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सिग्नेचर खाली असलेलं. ठीक आहे. हे इथे बघा सहाय्यक अभियंताकरता नागपूर कोराडी नागपूर इथे म्हटलेलं आहे 10 ते 6पर्यंत तुमचे स्लॉट दिले आहे. त्या स्लॉटमध्ये तुमचं नाव कुठल्या बॅचमध्ये आहे ते बघा. ठीक आहे. आणि JEEसाठी नाशिक ट्रेनिंग सेंटरला आहे 10 ते 6च्या दरम्यान. तर मित्रांनो बघा हे अतिशय महत्त्वाचे त्यांनी काही पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे दिलेले आहे. काय डॉक्युमेंट तुमचे राहिलेले असेल पेंडिंग असेल किंवा व्हॅलिड नसेल त्यांनी परत त्याचं डॉक्युमेंट काढून घ्या. 8 ते 10 दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे. ठीक आहे. 11पर्यंत तुम्हाला ते काढता येईल आणि डेटनुसार स्लॉट पाडलेले आहे त्यानुसार तुम्ही साईटवर mahajanko.in साईटवर बघू शकता. आपण लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन कुठल्या स्लॉटमध्ये कुठल्या डेटला तुमचा नंबर आहे त्या दिवशीच तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. मित्रांनो डॉक्युमेंट रिलेटेड जर विचार केला तर त्यामध्ये बघा एक लिस्ट आहे मी तुम्हाला तर शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न. सेकंडरी सर्टिफिकेट स्कूल सर्टिफिकेट म्हणजे SSC तुमचं स्टेट असेल CBSE असेल ICSE असेल तर त्याचं फॉर डेट ऑफ बर्थसाठी तुमचं लागेल SSC सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल. डिग्री प्रोव्हिजनल डिग्री इन सपोर्ट विथ एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचे जे काही डिग्री डिप्लोमा झालेला आहे त्याचा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट लागेल किंवा मार्कशीट वगैरे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे ते सगळं लागेल. नंतर सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स तुम्ही यस केलं असेल तर तुम्हाला लागेल, नो केलं असेल तर लागणार नाही कारण एक्सपिरियन्सच्या बेसिसवर पोस्ट नाही आहे, फ्रेशरसाठी होती. कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्याचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड लागेल. त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ते आधीचं जुनं जरी असेल तरी तुम्हाला चालेल. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ते वेळ देतात त्याच्यामुळे ते टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी सोबत ठेवा, ज्यांच्याकडे नसेल. आणि प्रत्येक डॉक्युमेंटसाठी बघा एखादा बॉन्ड पेपर 100 रुपयाचा बॉन्ड पेपर सोबत ठेवा किंवा मग तुमचं काही त्रुटी असेल डेट्समध्ये काही तफावत असेल किंवा काही तुम्हाला वाटत असेल की इथे काहीतरी चुकलं अल्फाबेट चुकलं आहे स्पेलिंगमध्ये तर त्यासाठी बॉन्ड पेपर सोबत ठेवा. 100 रुपयाचा बॉन्ड पेपर सोबत ठेवा. आणि शक्यतोवर जर तुम्हाला तुमची चूक लक्षात येत असेल की अल्फाबेटमध्ये चूक असेल तर ॲफिडेविट करून घ्या. तहसीलमधून किंवा सेतू कार्यालयातून ॲफिडेविट होते, ॲफिडेविट करून रेडी ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन तिथे देता येईल. ठीक आहे. किंवा मग ॲटलीस्ट बॉन्ड पेपर 100 रुपयाचा सोबत ठेवा. तिथे जे म्हणतात ते तिथे तुम्हाला लिहावं लागते आणि ती खाली तुमची सिग्नेचर लागते. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फॉर VJA NTB NTC NTD SBC OBC. ठीक आहे. इन्कम सर्टिफिकेट फॉर प्रिस्क्राईब इन्कम सर्टिफिकेट फॉर EWS. ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला नॉन क्रिमिनल रिलेटेड लागेल. 2024पर्यंत ॲटलीस्ट ते व्हॅलिड लागेल. 24च्या पुढे असेल तरी चालेल. म्हणजे या आता ड्युरेशनमध्ये ते व्हॅलिड असणं आवश्यक आहे नॉन क्रिमिनल. डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र
स्टेट रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट्स म्हणजे बघा जे महाराष्ट्र स्टेटचे डोमेसाईल आहे किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तेच इथे इलिजिबल होतं, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे ते इलिजिबल होणार नाही. ते खूप स्ट्रिक्ट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट बाबत. सर्टिफिकेट रिलेटेड टू हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, ठीक आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे महिला आरक्षण, तुमचं स्पोर्ट्स आहे, अनाथ आहे, तुमचं दिव्यांग आहे, या रिलेटेड तुमचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. मराठी परफॉर्मन्स सर्टिफिकेट, मराठी परफॉर्मन्स सर्टिफिकेट हे ॲडमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा मग एखादं ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण ते शेअर करायचा प्रयत्न करू. तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं असेल तर आपण ते शेअर करू, मला तशी कमेंट करा. मित्रांनो, हे इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या रिलेटेड तुमच्याकडे तुम्ही ज्यामध्ये फॉर्म भरला असेल, फॉर एक्झाम्पल आपण जो काही फॉर्म असतो त्याची प्रिंटसोबत ठेवायची आहे तुम्हाला, आणि बॉन्ड पेपर मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं ते सुद्धा ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला असं लक्षात येत असेल इथे तुमची चुकी झाली आहे किंवा डेटमध्ये मिस्टेक झाला किंवा पर्सेंटेजमध्ये काही पॉईंटमध्ये फरक आहे किंवा कुठलीही मिस्टेक असू शकते, त्याचं ऑलरेडी म्हणजे आधीच ॲफिडेविट वगैरे तहसीलमधून बनवून घ्या, म्हणजे वेळेवर तुम्हाला अडचण येणार नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो की आता DV झाल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक करतील, त्यांचं व्हेरीफाय करतील. त्याच्यामध्ये ड्युरेशन जाऊ शकतं, साधारण 1 महिन्याचं सुद्धा त्यामध्ये ड्युरेशन जाऊ शकतं. त्यानंतर ते वेटिंगचं काय करतात ते सुद्धा फायनलाइज करतील. वेटिंगचं त्यांनी अजून फायनलाइज केलं नाही आहे. पुढे वेटिंगमध्ये सुद्धा ते काही चान्सेस देऊ शकतात, कारण की DVमध्ये जे विद्यार्थी रिजेक्ट होतात किंवा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होतो किंवा ॲब्सेंट असतात, कारण ट्रान्सफरमध्ये बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, MBSमध्ये झालं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची शक्यता अशी आहे की जे ॲब्सेंट राहू शकतात, तर त्यांना वेटिंगमध्ये सुद्धा पुढचे जे मुलं आहेत त्यांना वेटिंगमध्ये ते चान्स देतीलच. त्याच्यामुळे पुढे जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग थोडंसं लेट होऊ शकतं. ट्रेनिंग हे कोराडी, नागपूर आणि नाशिकला होणार आहे. 2 ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे बॅचनुसार. तर तिथे तुमचं ट्रेनिंग साधारण 10 आठवड्यांचं असतं, तर त्याला साधारण 1-2 महिनेसुद्धा वेळ लागू शकतो. सध्या हा DV होऊन जाईल तुमचा. कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी म्हणजे बरेच मी आता ऐकतो आहे विद्यार्थ्यांकडून किंवा काहीतरी सेटिंगमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ते विद्यार्थी असे आरोप करत असतात. जे प्रामाणिक विद्यार्थी असतात, जे बरेच विद्यार्थी इथे माझे भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, पण तुम्हाला काय असं ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. मी कधीच ॲडव्हर्टाइजमेंट स्वतःचं करत नाही. ते टेलिग्राम असो की यूट्यूब असो, मला ती पद्धत पटत नाही. मी कोणत्याच विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठी किंवा कारण इंटरव्ह्यूसाठी इतके अकॅडमीवाले मागे लागलेले विद्यार्थ्यांचे, माझे जे विद्यार्थी आहे पर्सनली मी ज्यांना 1.5 वर्षापासून गाईड करतो आहे, त्यांना इतके मेसेजेस त्यांनी मला स्क्रीनशॉटसुद्धा दाखवले आहे की सर बघा किती हे मागे लागते. नाही म्हटल्यावर इंटरव्ह्यूसाठी मागे लागत आहे, या तुमचा फोटो द्या, तुमचा फोटो द्या, हे सुद्धा पद्धती होत आहेत. तर आशा करतो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला. या व्यतिरिक्त तुमचे काही पर्सनल काही त्रुटी असतील, काही पर्सनल काही तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि पुढचे अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.